राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पाडल्यानंतर विभागीय आयुक्तांची महत्त्वाची भूमिका असते. यंदाच्या वेळी प्रथमच गटनेत्याची नोंदणी आणि अध्यादेश म्हणजे महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीचे अध्यादेश काढणे या सगळ्या प्रक्रिया विभागीय आयुक्त यांच्याकडून पूर्ण केल्या जातात आणि ती पार पाडण्याची जबाबदारी किंवा ती पार पाडून घेण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या नगर सचिव कार्यालयाकडून असते. आपल्यासोबत नगर सचिव प्रवीण दंतकाळे हे आहेत. 2 तारखेला नामनिर्देशन पत्र भरण्याचा दिवस आहे. कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलंय? 2 तारखेला नामनिर्देशन पत्र स्वीकारणे आहे. सकाळी 10 ते 11:30 वाजेपर्यंत नामनिर्देशन स्वीकारतोय आपण. यामध्ये आमच्या कक्षामध्ये सूचक, अनुमोदक आणि उमेदवार आणि त्यासोबत 2 व्यक्ती असे एकूण 5 व्यक्तींना आमच्या कक्षात प्रवेश राहील. याशिवाय 2 तारखेला सोलापूर महानगरपालिकेच्या परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली? पोलीस बंदोबस्त वगैरे लावण्यात आला आहे का? काउन्सिल हॉल परिसर आणि सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरामध्ये माननीय पोलीस आयुक्तांना आपण पत्र दिलेलं आहे, विनंती केलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आवश्यक आहे असे आम्ही नमूद केलेलं आहे. याशिवाय सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये येणाऱ्या 6 तारखेची जी महापौर निवडीची सभा आहे त्या दिवशी सभागृहामध्ये येणाऱ्या नवनिर्वाचित सदस्यांना काय सूचना कराल? सर, आता जवळपास 60% ते 70% नवनिर्वाचित आहेत आणि त्यांच्या संदर्भात आम्ही असं अजेंडा प्रसिद्ध करतानाच आम्ही एक टीपमध्ये नमूद केलेलं आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी त्यांनी शासनमान्य असलेली ओळखपत्र तसेच माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्राची छायांकित प्रत सोबत बाळगावी, जेणेकरून आम्हाला सोयीस्कर होईल. नक्कीच आपण ऐकलं असाल की नगर सचिव कार्यालयाकडून ची व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांना शासकीय मान्यता प्राप्त म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असावं आणि त्याशिवाय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र ती इतकंच की हे सदस्य आहेत आणि त्यांच्याकडची ती ओळख म्हणजे बंधनकारक नाही आहे पण असावं असं नगर सचिवांचं एक सूचना आहे आणि ती काटेकोरपणे नवनिर्वाचित सदस्य करतील ह्या अपेक्षेसह ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.